नमस्कार, मी अश्लेषा. वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत. 20 जून 2022 ला राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्याच रात्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत 40 आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले. एवढ्या आमदारांचा ठाव ठिकाणा लागेना म्हटल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रण पेटलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत असलेले वैचारिक मतभेद, त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिवसेनेबद्दलच्या वागणुकीबद्दल त्यांची नाराजी ही सर्वज्ञात होती. पक्षातल्या अनेक लोकांचाही उद्धव ठाकरेंवर काँग्रेसची हातमिळवणी केल्यामुळे राग होता. तो ते वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवत होते आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतल्या 2/3 आमदारांचा पाठिंबा मिळाला. याच पाठिंब्याच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारलं. तसं पाहायला गेलं तर शिवसेनेसाठी बंड ही गोष्ट काही नवीन नाहीये. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या फुटीनंतर सुद्धा शिवसेना तग धरून उभी होती. पण मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड मातोश्रीवर घाव घालणारं ठरलंय. विधानसभेतून ठाणे, मग सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईमध्ये परतले. महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यापूर्वीही अनेक शिवसैनिक बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले, पण अशा नेत्यांची शिवसैनिक साथ देत नाही हेच आतापर्यंत घडत आलं होतं. म्हणजे शिवसेनेच्या विरोधात केलेलं बंड हे आजपर्यंत कधीही यशस्वी झालेलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर त्यांना नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी मोठं आव्हान उभं केलं. त्यानंतरही त्यांना मुंबई, ठाणे, मराठवाडा या बालेकिल्ल्यामध्ये या दोन्ही नेत्यांना शिवसैनिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. राणे यांच्या बंडाला तळ कोकणामध्ये मोठी साथ मिळाली, पण काही वर्षानंतर या भागामध्ये पुन्हा एकदा ठाकरे यांच्या शिवसेनेने जोर धरल्याचं पाहायला मिळालं. राणे आणि राज यांनाही ठाण्याने कधीच साथ दिली नाही. उद्धव यांनी शिवसेनेचे नवे नेते उभे करायला सुरुवात केली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे राज आणि राणे यांचं बंड ठाण्यामध्ये मोडून काढलं. अर्थात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकाची ताकद त्यांच्या मागे उभी होतीच. ह्याच कारणामुळे शिवसेनेने कधी एकनाथ शिंदे यांचं बंड मनावर घेतलंच नाही. आपल्याला सोडून गेलेल्याला जनता आणि शिवसैनिक साथ देणार नाही असा एक गोड समज उद्धव ठाकरेंचा झाला आणि इथे सगळं घडलं. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दौरे काढत जनतेशी संवाद साधला आणि आक्रमक भूमिका घेत माझं चिन्ह आणि पक्ष चोरला गेला असा आरोप सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर झाला. त्यानंतर गद्दार, खोके असे मुद्दे भाषणातून वेळोवेळी येत राहिले. त्याला लोकांची साथ सुद्धा मिळाली. एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्या सोबतच गेलेल्या आमदारांचा निवडणुकीमध्ये टिकाव लागणार नाही या भ्रमामध्ये ठाकरे राहिले. निवडणुकांपूर्वी एका भाषणामध्ये शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असा आवाज विरोधकांसह मित्रपक्षांनाही दिल्याची चर्चा रंगली. परंपरागत पद्धतीने त्यांच्या बंडाकडे पाहणाऱ्यांनी नेमकी ही चूक त्यांच्या बाबतीतही केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेतल्या फुटीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. तेव्हा शिंदे हे भाजपच्या हातचं बाहुलं ठरतील आणि सरकारची सर्व सूत्र हे देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असतील अशी चर्चा सर्वत्र होत होती. शिवाय मुख्यमंत्रीपद सांभाळण्या इतका एकनाथ शिंदे यांचा राजकीय वकूबही नाही असंही बोलल्या गेलं. लोकसभा निवडणुकीपुरता भाजप त्यांचा वापर करेल आणि वापर संपला की भाजप त्यांचं ओझं फार काळ खांद्यावर घेणार नाही असं सुद्धा बोलल्या गेलं. शिंदेंनी मात्र या सर्व शक्यता फोल ठरवल्या. गेल्या 2.25 वर्षात शिंदेंनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढलाय. आपली शिवसेना खरी हे पटवून देण्यासाठी ठाकरेंच्या गोटातील अनेकांना आपल्या गोटामध्ये त्यांनी आणलं. त्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळे हातखंडे त्यांनी वापरले. आपल्यासोबत आलेल्या आमदारांना, नेत्यांना त्यांनी पद्धतशीर बळ सुद्धा दिलं. अनेक आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी काही हजार कोटींच्या घरामध्ये निधी उपलब्ध त्यांनी करून दिला. आमदारांसाठी सदैव उपलब्ध असणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. शिवाय पक्ष संघटनेमध्ये अनेकांना बळ दिलंय त्यांनी. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार कोण असू शकतील याची आखणी त्यांनी केली. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात तसेच उमेदवार त्यांनी निवडले. ज्या ठिकाणी उमेदवार नव्हते तेथे भाजपकडे उमेदवार मागितले. संभाव्य उमेदवारांना हेरून त्यांना निवडणुकीच्या काही काळ आधीपासूनच ताकद दिली गेली. आपला उमेदवार कुठेही कमी पडणार नाही याची पद्धतशीर आखणी त्यांनी केली. निवडणुकीसाठी म्हणून जी काही रसद लागते त्यासाठी हात मोकळा सोडला. या सर्वांचा फायदा शिंदे यांना झालेला दिसतोय. मला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदे वारंवार सांगत होते. त्याप्रमाणे त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय खेचून आणला आणि स्वतःचं वेगळं असं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. आता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणाऱ्या हालचालींबद्दल
वन इंडिया तुम्हाला अपडेट देतच राहील. तोपर्यंत धन्यवाद.